सो गाईज, आता आपण आहे उंडवडीमध्ये काळदते फार्मवरती. तुम्ही पाहू शकता. आणि इथं आता जस्ट पाऊस झालेला आहे. इतकं छान वातावरण झालेलं आहे. हे पहा, इथं ॲक्च्युली इथं मुरूम टाकून घेतलेला आहे रोडच्या लेवलला येण्यासाठी. इथं पहा, गाड्यांमुळं मे बी माझा आवाज नाही येणार. सो इथं ॲक्च्युली गोडाऊनचं काम चालू आहे. आणि आता आपण इथं झाडांना पाणी द्यायला आलो होतो, पण पाऊस पडल्यामुळं काही गरजच नाही पडली. गरज म्हणण्यापेक्षा सोलार आपलं काही चालू नाही झालं, कारण त्याला कडकडीत असं ऊन लागतं. तर खाली आल्यानंतर इथं आपल्याला एक बोरचा पाईप पाण्यासाठी इथं काढलेला आहे. इथे पहा, हा इथे एक पाईप काढलेला आहे. इथं असं नारळाचं छानसं झाड लावलेलं आहे. ग्रीनरी खूप छान होणार आहे काही दिवसांनी. इथं एक नारळाचं झाड लावलं आहे. सो 2 शेजारी शेजारी झाडं लावलेत असे. त्याच्यानंतर हे आहे फणसाचं झाड. पहा, फणसाचं एक झाड आहे. इथं पुढं बरीचशी जागा अशी सोडल्यानंतर मग आपलं इकडं झाडाला चालू केलेलं. इथून असं पाटाने पाणी द्यायला जागा केली आहे. हे एक झाड आहे. आय डोंट नो कशाचं. आय मीन सांगितलं होतं पप्पांनी, बट माझ्या लक्षात नाही राहिलं. इज दॅट ॲम्ब्युलन्स? कॅन यू सी दॅट? ओम नमः शिवाय. सो इथं एक आहे झाड. हे चिक्कूचं झाड आहे. आणि हे असं झालं आहे की तिकडनं पाणी असं इकडं आलेलं आहे. छान याला पाणी बसलं आहे. मे बी त्यालाच छान बसलं. फक्त इथं अजून एक नारळाचं झाड लावलं आहे. आणि मग इथून असं एका लाईनमध्ये आपण नारळाची झाडं लावलेली आहेत. इथं एक आहे, इथे एक लावलं आहे. हे पाहू शकता. इकडच्या साईडला नाही लावलेले नारळाचे झाड, किंवा नारळाचे नाही, कशाचीच नाही लावलेले. आणि हे पावसामुळे असं थोडं थोडं गवत आलेलं आहे. इथं एक नारळाचं झाड लावलं आहे. इथं अजून एक लावलं आहे. इतका पण पाऊस नाही झालेला, थोडाच वेळ होता पाऊस. बट यू कॅन सी, हे एका लाईनमध्ये असल्यामुळे खूप छान दिसणार आहे. असे एकूण आपले आत्तापर्यंत 36 झाडे लावून झालेले आहेत. इकडं पण नारळाचे झाडच आहेत. अशा एका लाईनमध्ये बरेच लावले होते. मी काउंट नाही केलं, बट इथे जरासं दलदलीसारखं झालेलं आहे. इथं एक झाड आहे. हे इथं आपण मोहगणीचं झाड लावलेलं आहे. मोहगणीचं झाड हे याला काही फळं वगैरे नाही आहेत, पण याचा उपयोग असा होतो की हे मल्टीपर्पज झाड आहे. हे याची हाईट पण फार वाढते आणि याचं खोड पण खूप मोठं होतं. आणि त्याचा वापर वाद्य बनवण्यासाठी केला जातो. सो हे आहे मोहगणीचं. आय थिंक तिकडं दिसत असेल तर ते कशाचं झाड होतं माहीत नाही, पण हे एक झाड मोठं आहे असं. इथं आहे वारूळ. हे आहे आवळ्याचं झाड. इथं आवळ्याच्या झाडाच्या खाली पण जरा पाणी साठलेलं आहे. आवळ्याचं झाड मी हे फर्स्ट टाईम बघते ॲक्च्युली. इथं आहे 12 लिंबू आहे हा. सो त्याची आपण 2 आणली होती. त्याला जरा खाली मुंग्या झाल्या, बट इट्स ओके. त्याला
बोरिक पावडर टाकायची वाटतं. इथं पण एक आहे, बट लेट मी शो यू वन थिंग. आपण इथं पाहिलं तर याला छोटंसं असं लिंबू पण लागलेलं आहे. हे बघा कित्तूस आहे ते, एक बोटं एवढं पण नाही आहे ते, छोटं लिंबू लागलेलं आहे. आणि हे दोन्ही पण बारमाही लिंबाचे झाड आहेत. हे दोन शेजारी शेजारी लावले आहेत. आपण पाहू शकता रोड तिकडं आहे एकदम. आणि इकडं आहे आपलं सोलार. हे बोरसाठी लावलेलं आहे आपण सोलार, पण याचं असं आहे की त्याला कडकडीत ऊन लागतं. या एवढूशा उन्हात पण नाही चालत ते, एवढूसं म्हणजे नाहीच आहे ॲक्च्युली. हे आहे आपलं, हे अर्थिंग केलेलं आहे. मी त्या साईडनं दाखवते तुम्हाला एकदा. हे पहा, हे असं आहे सोलार. हे बघा एवढे किती 6 प्लेट्स लावलेले आहेत सोलारचे. ओके, सो दिस इज द एंड. आणि इथून आपण अजून एक पाईपलाईन काढली, म्हणजे इकडं एक नळ दिलेला आहे. इथून जर आपण बघितलं तर इथं आहे अरेका पाम. हे असे एकदम शोच्या झाडासाठी एकदम मस्त आहे अरेका पाम. ते दोन्ही लावलेले शेजारी शेजारी, सो दॅट विल गिव अस द ब्युटिफुल लुक. इथं आहे संत्रीचं झाड, एकदम मस्त संत्रीचं झाड आहे. त्याला नाही काय लागलं अजून तरी. संत्रीचं झाड आहे. तसंच पुढं गेलं की हे आहे आंब्याचं झाड. आंबे हे आहे आंब्याचं झाड. इथं पण आता तसं जर बघितलं तर असे सरळ लाईनमध्ये आपण आंब्याची झाडं लावलेली आहेत. आंबा आहे. इकडून असं बघितलं तर आंबा असे फक्त आंब्याचीच झाडं आहेत इकडच्या लाईनला. यू कॅन सी. इथं एक वारूळ आहे बघा. इथं झाड नाही लावलेलं, खड्डा करून ठेवला पण झाड नाही लावलं. इथं पण नाही लावलेलं, बट वी कॅन प्लांट अ ट्री. इथं आता 2 झाडं आहेत. इथं पण आपण मोहगणीची झाडं लावलेली आहेत. हे बघा इथं कॉर्नर येतो आहे ॲक्च्युली जागेचा, आणि इथं पण एक झाड लावलेलं आहे मोहगणीचं. हा बोर्ड कसा फाटला, हा बोर्ड फाटलेला आहे. आता त्या गाडीमध्ये बसली आहे आई. मी सांगते आई इकडं गाडी आणत असते. देखो चल रही ना गाडी. आईने गाडी इकडं आणलेली आहे कारण इकडं आहेत पप्पा आणि बप्पू काम करत आहेत. ओ काय ते वहिनी कुठं निघाले? गेटच्या बाहेर गाडी काढायला. आणि हे आमचं आहे गेट जर पाहिलं तुम्ही तर हे केलेलं आहे आपण तारा एकमेकांना जोडून गेट केलेलं आहे. इथं पण आपण ही साईड आपण पाहिली नव्हती, तर या साईडला पण नारळाची झाडं आहेत. हे आंब्याचं झाड आहे. इथं एक आंब्याचं झाड आहे. सो आंब्याचे तसे मग बरेच लावलेत आपण. आंबा आणि नारळ या दोन्हीचे जास्त लावले आहेत. हे एक आहे. इथं एक आंब्याचं, आणि मग तिथं कॉर्नरला हे आहे नारळाचं. आणि इथं एक आपण पाईप दिलेला आहे. सो मी आता इथं कॉर्नरला थांबली आहे. तुम्ही जर तिकडं पाहिलं तर तिकडं आहे आपला हायवे तिकडून जातो आहे. तिकडून अशी सरळ आपली अशी जागा आहे इथंपर्यंत. तिथं सोलारपर्यंत जागा आहे. आणि मग तिथून परत अशा साईडला म्हणजे EL शेप ॲक्च्युली ही जागा
इकडंपर्यंत जागा आहे. पुढं आहे गोडाऊन. सो this is all about today's vlog.